तो सन्मान करण्यासाठी पहिलवान सकाराम शेठ काळोखे यांना विनंती असेल आपण आपल्या शुभास्ते या ठिकाणी बाबूराव शेठ मराठे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करा. दोन्ही संघांना विनंती आहे ज्या टीमचा 12 खेळाडू येणार नाही त्या संघाला पेनल्टी असेल. दोन्ही संघ आपला अतिरिक्त प्रतिनिधी पाठवा. सामन्याला आपण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करतोय. पहिला सामना तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्राईकवरती फलंदाज संपत, नॉन स्ट्राईकला फलंदाज युवराज, तर गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिला चेंडू आपण पाहतो रोहनचा, इथे मात्र केला बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू आलाय. 2 धावा त्या मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. 2 धावा डिक्लेअर आहेत. बॅक साईडला आपण पाहिलं तर डीजेच्या पलीकडे एक दगड आहे आणि इकडे मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला देखील कोपऱ्याला एक दगड आहे. त्याच्या पाठीमागे आपण पाहिलं तर डिक्लेअर 2 धावा त्या मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. स्पर्धेचे काय नियम आहेत, स्पर्धेचे काय रूल्स आहेत, आयोजक कमिटीच्या वतीनं जे मात्र आम्हाला सांगितले गेले तेच रूल्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि त्या नियमांचं पालन करणं इथे मात्र गरजेचं आहे. 2 धावा त्या मात्र धावफलक होत्या आहेत. फुल टॉस चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. ऑन साइड मिड विकेटला माऊली चषक 2022 चा येतोय पहिला कणकणीत षटकार, 6 धावा. एक षटकार देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिले षटक आणि धावफलक होते, धावा देखील बनवले गेल्यात. 8 धावा त्या मात्र धावफलक होते आहे. गोलंदाज पुन्हा एकदा फुल ऑफ लेनचा चेंडू होता, खूप चांगला चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. ऑन दी टोच गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. 2 ताकदवान बलंडे संघादरम्यान सुरू असणारा सामना देखील तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या मैदानावरती आपण पाहिलं तर मैत्री विशेषतः माऊली ग्रुप चषक 2022 एक भव्य दिव्य आयोजन ते आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आज या स्पर्धेचा असणारा पहिला दिवस, पहिला सामना तो मैदानाच्या आतमध्ये आहे. अखूट टाप्याचा चेंडू होता, अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू आपण पाहतोय आणि तिथे आपण पाहतोय पंच कळवतायत व्हाईट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. 1 बाउंडची घोषणा देखील मुख्य पंच आणि स्क्वेअर लेग पंच मैदानाच्या आतमध्ये करतायत. 1 बाउंडची घोषणा देखील आपण पाहिलं तर मैदानावरती केली जाते. धावफलक होते आणि स्कोर कार्ड धावा देखील आपण पाहतोय. 9 धावा त्या मात्र धावफलक होते आहेत. यावेळेचा चेंडू देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॅकवर्ड रिजन मध्ये आला. विकेट किपर पाठलाग करेल परंतु चेंडू पोहोचेल डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा त्या मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत.
संपताने आपण पाहतो एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये युवराज ही जोडी मात्र मैदानावरती दाखल आहे सलामीसाठी आणि आघाडीसाठी दोन्ही फलंदाजांना देखील तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहताय 4 षटकांचा सामना तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे फुल ऑफ लेनचा चेंडू होता परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॉल हवेत झेल टिपण्याचा प्रयत्न आणि चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा चौकार पहिलवान निखिल शेठ काळोखे यांचा धडाकेबाज चौकार एक मोठा बिगिट देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय धावपल कोते आणि स्कोर कार्ड ते आकार देखील दिला जातोय माऊली चषकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं तर षटकार चौकारांचा पाऊस देखील पडताना पाहायला मिळतोय मोठमोठे फटके देखील आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत फुल टॉस चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये होता फटका मात्र केला डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे चेंडू अडवण्याचा प्रयत्न दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा त्या मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत पहिलं षटक आपण पाहतो मैदान ते सुरू आहे आणि इथे आपण पाहते पंच देखील कळवतात पहिल्या षटकाचा खेळ तो मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय 17 धावा त्या मात्र धावपलक होती संगमते धावांची शर्यत जुंपली 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली वेलावळे गावचे 22 आपण पाहतो मैदान ते संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा त्या मात्र धावपलकोती बनवल्या गेल्यात 2 आघाडीचे आणि सलामीचे फलंदाज देखील तुम्ही पाहता बॅटिंग करत असताना 4 षटकांचा सामना देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 2 ताकदवान बलाढ्य संघादरम्यान सामना तो मैदानात आहे गोलंदाजचं नाव दत्ता आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्कवरती पहिला चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न आणि आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती होता चुका आणि चुका त्या मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत धावा देखील आपण पाहतो पळून पूर्ण केले गेल्यात लेग बायच्या रूपानं धावा देखील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत 3 धावा येत आहेत आणि 3 धावांच्या मतीने स्कोर कार्ड देखील आपण पाहतो पुढे जाईल धावपलकोती धावा देखील आपण पाहिलं तर बनवले जात आहेत 20 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत दुसऱ्या क्रमांकाचं षटक देखील आपण पाहतो मैदानावरती सुरू आहे 4 षटकांचा सामना तुम्ही मैदानावरती पाहताय पहिलवान सुनील भाऊ काळोखे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं माऊली उद्योग समूह आणि माऊली ग्रुप ऑफ कंपनीच्या वतीनं पहिलवान निखिल भाऊ काळोखे मित्र परिवाराच्या वतीनं ही क्रिकेटची स्पर्धा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आजचा पहिला दिवस देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये मान्यवरांच्या शुभास्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा देखील आपण संपन्न केलाय आणि तदनंतर सुरू असणारा पहिला सामना तो मैदानावरती आहे फुल ऑफ प्लेइंगचा चेंडू होता ऑन दी टोच डिलिव्हरी आणि तिथे आपण पाहतोय चेंडू मात्र अडवलाय तिथे काय निर्णय असेल ते देखील आपण मैदानावरती पाहणार आहोत फॉलो थ्रू मध्ये आपण पाहिलं तर खूप सुंदर क्षेत्ररक्षण मैदानावरती पाहायला मिळते गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज देखील आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 मध्ये रामची गोलंदाजी आपण दत्ताची गोलंदाजी आपण पाहतोय आणि इथे पंच कळवतायत फलंदाज बाद दुसरं षटक देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आणि पहिला फलंदाज देखील आपल्याला मैदानावरती बाद होताना पाहायला मिळते धावपलकोती धावा देखील आपण पाहिलं तर बनवलं गेल्यात 20 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकाचं मैदान ते सुरू आहे आणि धावपलकोती स्कोर कार्ड ती 20 धावा त्या देखील आपण पाहतो मैदानावरती बनवलं गेल्यात
एक फलंदाज तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मैदान ती बाद देखील होताना पाहायला मिळतोय. एक गडी बाद 20 धावा धावपल करतात. खूप चांगली गोलंदाजी इथे आपण पाहिली तर मैदानावरती गोलंदाज दत्ताकडनं पाहायला मिळते. डी फॉर डेंजरस दत्ताची गोलंदाजी देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आणि विशेषतः आक्रमकतेने तो आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. ऑन दी टोस तो गोलंदाजी करतोय. विकेट टू विकेट त्यानं मारा केला. स्टंप टू स्टंप त्यानं गोलंदाजी केली. फलंदाजाला आपण पाहिलं तर मैदानावरती त्यानं उभं करून ठेवलं होतं. फलंदाजाला आपण पाहिलं तर मैदानावरती थांबवण्याचा प्रयत्न देखील आपण दत्ताकडनं पाहिलाय आणि फलंदाज देखील आपण पाहिलं तो दबाव दडपण प्रेशर रिलीज करण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र आपली विकेट तो मात्र गमावताना पाहायला मिळतोय. खूप सुंदर गोलंदाजी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दत्ताकडनं मात्र पाहायला मिळते. नवीन फलंदाज आपण पाहतो वैभव मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक सिंगल देखील घेतली गेली. एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर धावपल करते आणि स्कोर कार्डती धावा देखील आपण पाहतो मैदानावरती पुढे जात आहेत. आकडे देखील आपण पाहिलं तर मैदानावरती बदलले जात आहेत आणि स्कोर कार्डती 21 धावा त्या मात्र धावपल करते बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक देखील आपण पाहतो 2 मैदानावरती सुरू आहे. 21 धावा त्या मात्र धावपल करते आहेत. फुल टॉस चेंडू होता आणि स्क्वेअर लेगला मात्र पाठवलाय. एक मोठा बिगिट परंतु तिथे पंचांचा निर्णय खूप महत्वाचा आहे. अंपायर डिसिजन काय असेल ते देखील आपण पाहणार आहोत. चेंडू पलीकडे पडलाय की चेंडू अलीकडे पडलाय. 2 धावा डिक्लेअर त्या मात्र मैदानात आहेत. मुख्य पंच आणि स्क्वेअर लेग पंच कळवतात 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल होती. एक गडी बाद 23 धावा. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज देखील आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 मध्ये दत्ता यावेळीचा चेंडू होता. गिरगरकडनं आपण पाहिलं तर मैदानावरती फिरणारा चेंडू देखील मैदानावरती पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहिलं तर थोडासा राईस देखील होतोय. उजवेष्टीच्या बाहेर देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. ऑफस्टंपवरती चेंडू थोडासा फिरताना देखील पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मातीचं विकेट आहे. विशेषतः आपण पाहिलं तर मैदानावरती थोडेसे तांत्रिक अडचणी देखील आहेत. थोडेसे अडथळे देखील आहेत. परंतु खूप चांगलं क्रिकेट ग्रामीण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र धावबाची संधी असेल. पंच कळवतायत व्हाईट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. अतिरिक्त आणि अवांतर धावेने स्कोर कार्ड देखील आपण पाहतोय पुढे जाईल. धावपल कधी देखील आपण पाहिलं तर आकडे बदलत आहेत आणि बनवले जात आहेत. स्कोर कार्ड ती 24 धावा त्या मात्र धावपल होते आहेत. गोलंदाजीच्या मार्कवर. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज दत्ता. फुल ऑफ लेनचा चेंडू होता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ताकद नजकत आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. चेंडू पोहोचलाय छत्रपती शिवरायांची तळपती तलवार सीमा पार षटकार. छावा मिळाल्या 6 धावा. सुनील शेठ सखाराम काळुके माऊली डेकोरेटर्स अँड इव्हेंटचे मालक यांचा दणदणीत षटकार. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहिली दत्ताची गोलंदाजी आपण पाहत होतो. ऑन दी टोस तो मारा करत होता. परंतु फलंदाज आपण पाहिलं तर एक बिगिट देखील मैदानावरती करताना पाहायला मिळालाय. एक मोठा फटका देखील आपण पाहिलं फलंदाजच्या बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये आलाय. संपतच्या बॅटमधून आपण एक ताकदवान फटका तो मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. धावपलकोती आवा देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड ती वाढतायत. षटक क्रमांक 2 संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा त्या मात्र धावपलकोती बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज दाखल होतोय. गोलंदाजाचं नाव विठ्ठल मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला दाखल होताना पाहायला मिळेल. कशा प्रकारे कामगिरी करेल ते देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. विठ्ठलची गोलंदाजी देखील खूप महत्त्वाची असेल.
पहिला सामना आपण पाहतो मैदानात छतमध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये वेल्लावळे काळोखीवाडीमध्ये आपण पाहिलं तर छोटंसं गाव आहे, परंतु क्रिकेटच्या पटलावरती हे गाव देखील आता आपल्याला यूट्यूबवरती आणि विशेषतः आपण पाहिलं तर भारत देश आणि भारत देशाच्या बाहेर 11 देशामध्ये या गावचं क्रिकेट देखील तुम्हाला पाहायला मिळेल. तब्बल 196 अधिक देशांमध्ये सुपर स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा तुम्ही यूट्यूबवरती लाईव्ह थेट प्रेक्षेपण घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेऊ शकाल. यूट्यूबवरती जोडल्या गेलेल्या प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आखूट टप्प्याचा चेंडू होता. विठ्ठलची गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. विशेषतः आपण पाहिलं तर शॉर्ट ऑफ लेंथवरती चेंडू त्यांना आपटला, आदळला, चेंडूला थोडासा बाउंस दिला, चेंडूला उसळी दिली, बॉल थोडासा राईज केला आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये एक डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. विठ्ठलची गोलंदाजी कमालीची आहे. इथे देखील आपण पाहतोय तो कशा प्रकारे टीमसाठी उभा राहील. यावेळी चेंडू मात्र खेळलाय, चेंडू अडवला गेलाय, धावबादची संधी, फेकी खराब आहे. बॅकअप सुरेख आहे, फेकी तिथे आपण पाहिली थोडीशी खराब. एक सिंगल, एक धाव ती मात्र मैदानाच्या आतमध्ये येईल. यावेळेस चेंडू मात्र खेळलाय, एक मोठा विकेट. संपतच्या पॅटमधून हवाई फायर, परंतु क्षेत्ररक्षक तैनात, सेल टिपलाय, संपत बाद. नवीन फलंदाज देखील आपण पाहतो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. रामदासला आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना देखील पाहणार आहोत. संपतला आपण पाहिलं मैदान ती बाद झाला, तो आक्रमकता दाखवत होता, त्याच्या बॅटमधून मोठमोठे बिगिट देखील आपण येताना पाहिले. संपतनं एक षटकार ठोकला होता, असं वाटलं होतं की तो भरपूर धावा आपल्या संघासाठी बनवेल आणि स्लॉगरमध्ये डेथ ओव्हरमध्ये संघाचा धावफलक एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाईल, परंतु तो इथे जेलबादच्या रूपाने बाद झालाय. विठ्ठल पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू होता, बॅटवरती परफेक्ट मिडल झाला नाही, धावबादची संधी, एक चोरटी सिंगल ती मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड देखील आपण पाहतोय पुढे जाईल. धावफलक ते आकडे बदलत आहेत आणि स्कोर कार्ड धावा देखील आपण पाहतोय बनवले जात आहेत. 32 धावा त्या मात्र स्कोर कार्ड ते बनवल्या गेल्यात. त्याच्या 16 वर्षी स्वराज्याची स्थापना केली, परंतु वयवर्ष 32 फक्त आपण पाहिलं तर छत्रपती संभाजी महाराजांना आयुष्य लाभलं, परंतु खूप चांगल्या प्रकारे या आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या मातीमध्ये जगायचं कसं हे शिवाजी महाराजांनी शिकवलं, तर मरायचं कसं हे छत्रपती शंभूराजे संभाजी महाराजांनी शिकवलं. यावेळी चेंडू मात्र खेळलाय, मोठा बिगिट आणि पंच कळवताय, चेंडू सीमारेषा पार, षटकार, 6 धावा. वैभवच्या बॅटमधून आपण पाहतो एक मोठा बिगिट देखील मैदानाच्या आतमध्ये केला आहे. नो बॉल देखील पंच कळवत आहेत, त्यावरती षटकार देखील आलाय. अतिरिक्त 7 धावा त्या मात्र धावफलकोती बनवल्या गेल्यात. खूप मोठं आक्रमण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. या प्रकारचं दृश्य तुम्ही जर पाहिलं युट्यूबवरती तुम्ही गेलात किंवा तुम्ही ऑनलाईन देखील पाहिलं असेल, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशाच प्रकारचा फटका डेव्हिड ऑर्नरच्या बॅटमधून आपण पाहिला होता आणि तो फटका इथे वैभवने दाखवलाय. फ्री बॉल होता, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, एक डॉट बॉल तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. वर्सुबाई आदिवासी क्रिकेट युवा मंच संघ आपण पाहतो मैदान ती बॅटिंग करतोय, धावफलक होते आणि स्कोर कार्ड हवा देखील आपण पाहतो बनवले गेलात. 39 धावा त्या मात्र स्कोर कार्ड ते आहेत. षटक क्रमांक 3 मैदान ते सुरू आहे. 4 षटकांचा सामना, 4 षटक आणि 3 गोलंदाजांचा वापर करायचा आहे. फुल टॉस चेंडू होता, स्क्वेअर लेगला खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. डीप स्क्वेअर लेग, डीप लॉंग लेग मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि तिथे 2 धावा त्या मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. मुख्य पंच कळवत आहेत नूर इनामदार सर. षटक क्रमांक संपेल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा त्या मात्र धावफलक होते आहेत.
नवीन फलंदाज आपण पाहतो बॅटिंगसाठी मैदानात दाखल होते अक्षय मेटे, तो मात्र आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. शेवटचं षटक आपण पाहतो मैदानावरती गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज दत्ता, तो मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. कशा प्रकारे तो मैदानावरती गोलंदाजी करेल ते देखील आपण पाहणार आहोत. वैयक्तिक दुसऱ्या आणि संघासाठी चौथं षटक. यावेळेचा चेंडू आपण पाहतो मैदानावरती केला डीप बॅकवर्ड पॉईंटला चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. एक धाव पळून पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा बनवल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज धावबाद. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नाला फलंदाज देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये धावबाद होताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज तो मात्र बॅटिंगसाठी मैदानात दाखल होईल. रमेश बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. कशा प्रकारे तो फलंदाजी करेल ते देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. धावपल कोते आणि स्कोर कार्ड ती 43 धावा त्या मात्र बनवल्या गेल्यात. 43 रन ऑन स्कोर कार्ड. 43 धावा धावपल कोते आहेत. माजी सरपंच सन्मान्य विठ्ठल शेठ राजगुरू आपण देखील उपस्थित होत आहेत. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. स्पर्धेच्या निमित्तानं पहिलवान सुनील भाऊ काळोख यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं माऊली उद्योग समूहाच्या वतीनं माऊली ग्रुप ऑफ कंपनीच्या वतीनं आपलं स्वागत आहे. आणि चेंडू पोहोचेल डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहतो पुढे जाईल. धावपल कोते आकडे बदलत आहेत. धावपल कोते धावा देखील आपण पाहतो बनवले गेल्यात. 45 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण पाहतोय वर्सुबाई आदिवासी क्रिकेट युवा मंच स्पोर्ट फाउंडेशन हा संघ मैदानावरती बॅटिंग करतोय आणि तो संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे आपण पाहतोय विकेट किपरला चकवा देत फसवत चेंडू मात्र पोहोचेल डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 47 धावा त्या मात्र स्कोर कार्ड ते बनवले गेल्यात. 47 रन ऑन स्कोर कार्ड. 47 धावा धावपल कोते आहेत. षटक क्रमांक 4 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आजच्या दिवसभरातील पहिला सामना तुम्ही मैदानावरती पाहताय. 4 षटकांचा सामना तो मैदानाच्या आतमध्ये आहे. फुल ऑफ लेनचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू येईल. एक डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. षटक क्रमांक देखील आपण पाहतो मैदानावरती शेवटच्या क्रमांकाचा आपण पाहतोय. डॉट बॉल देखील आलेत. निर्धाव चेंडू देखील मैदानावरती आलेत. एक चेंडू बाकी आहे. 5 चेंडू टाकले गेलेत. 1 चेंडू बाकी आहेत आणि धावपल कोती स्कोर कार्ड ती 47 धावा त्या मात्र बनवल्या गेल्यात. यावेळेचा चेंडू देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पंच कळवत आहेत. व्हाईट बॉल तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. अतिरिक्त आणि अवंतर धावेने देखील आपण पाहतोय स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाईल. धावपल कोती देखील आपण पाहिले तर आकडे मैदानाच्या आतमध्ये बदलत आहेत. युवा उद्योजक सन्मान्य बाळूशेठ मेंढरे साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होते. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. मान्यवर देखील आपण पाहिलं तर उपस्थित होत आहेत. आणि इथे आपण पाहतोय चुका आणि चुका मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका चेंडूसाठी 2 अतिरिक्त धावा देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 2 धावा देखील आपण लागोपाठचे 2 व्हाईट बॉल ते मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिले. अतिरिक्त आणि अवांतर धावेने स्कोर कार्ड आपण पाहतो पुढे जातोय. धावपल कोती धावा देखील आपण पाहतो बनवले गेल्यात. 49 धावा त्या मात्र स्कोर कार्ड त्या आहेत. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये ग्रामीण भागातील क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिलं ती मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दिवस क्रमांक पहिला आहे. पहिला सामना तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. व्हाईट बॉल आणि प्लस अतिरिक्त 2 धावा. 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. प्रतिस्पर्धी संघाचा अर्धशतक पूर्ण होते. 52 धावा त्या मात्र धावपल कोती बनवल्या गेल्यात. पहिलवान सुनील भाऊ काळोख यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं माऊली उद्योग समूह आणि माऊली ग्रुप ऑफ कंपनीच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. मुक्काम वेलावळे काळोखेवाडी पोस्ट आंबोली तालुका खेड जिल्हा पुणे या मैदानात ही स्पर्धा देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. वांद्रे संघाच्या खेळाडूंना विनंती आहे तुम्ही या ठिकाणी संपर्क करा. वांद्रे संघ उपस्थित झालाय. तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो. आपण या ठिकाणी
मुख्य व्यासपीठाशी संपर्क करा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक निखिल शेठ काळोखे, सोमनाथ शेठ तांबेकर, प्रवीण शेठ काळोखे यांच्याशी आपण संपर्क करा. गोलंदाजीचा मार्कोती गोलंदाज. अखूट टाप्याचा चेंडू होता. डीप स्क्वेअर लेग लॉंग लेग मध्ये फटका सजवलाय. फटका सुंदर आहे, परंतु पंचांचा निर्णय तिथे काय येतोय. चेंडू सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. छप्पन्न धावा धावपलकोती बनवले गेल्यात आणि विजयासाठी आपण पाहतो मैदानात बनवायच्यात 24 चेंडू 57 धावांचा पाठलाग तो मात्र मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. शिव ग्राफिक्स संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 56 धावा बनवल्या गेल्यात आणि 57 धावांचा पाठलाग तो मात्र त्या संघाला मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. प्रतिस्पर्धी संघाचा विनंती आहे, एका लाईनीत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये येणार आहात. चला विनंती असेल बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा. दुसऱ्या डावाला देखील आपण मैदानाची सुरुवात करतोय. एक इनिंग एक डाव देखील आपण पाहतो मैदानाची संपलाय आणि दुसरा डाव देखील आपण पाहतोय मैदानाची सुरुवात होताना पाहायला मिळेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती आपल्या 12व्या खेळाडू या ठिकाणी पाठवा. रोहन आणि सोमा ही जोडी आपण पाहतोय आघाडीसाठी फलंदाजीसाठी मैदानात आपल्याला दाखल होताना पाहायला मिळेल. कशा प्रकारे कामगिरी देखील या जोडीकडनं मैदानाच्या आतमध्ये असेल ते देखील आपण मैदानात पाहणार आहोत. 4 षटकांचा सामना देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पहिलवान सुनील भाऊ काळोखे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं माऊली ग्रुप उद्योग अंबोली नगरीचे सचिव सन्मान्य धनंजय भाऊ शिंदे आपण देखील उपस्थित होत आहेत. मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालात. पहिलवान सुनील भाऊ काळोखे यांच्या वतीनं माऊली उद्योग समूह आणि माऊली ग्रुप ऑफ कंपनीच्या वतीनं आम्ही आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. रोहनला आपण पाहतो बॅटिंगसाठी तो मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवरती बॅटिंग करेल. तो नॉन स्ट्राईकला देखील आपण पाहतोय फलंदाज मैदानात दाखल झालाय. सोमा तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. तर गोलंदाजीचा मार्कोती गोलंदाज पहिलं षटक घेऊन आपण पाहतोय वैभव तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 ताकदवान संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. दिवसभरातील पहिला सामना मैदानात आहे. 24 चेंडूमध्ये बनवले गेला 56. 24 चेंडूमध्ये बनवायच्या 57 धावा.
दुसऱ्या डावाला देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. प्रथमतः बॅटिंग करताना आपण पाहिलं होतं खूप सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली वर्सुबाई क्रिकेट क्लब आदिवासी युवा संघाकडनं. तर इथे आपण पाहतोय गोलंदाज वैभव. पहिला चेंडू वैभवचा होता. ऑन दी टो चेंडू मैदानात टाकला. चेंडू अडवण्याचा प्रयत्न. आउटफील्ड वेगवान आहे आणि विशेषतः आपण पाहतो बॅकवर्ड रिजन मध्ये डिक्लरेशन झोन मध्ये चेंडू आलाय. 2 धावांच्या मदतीनं संघाचं खाताने अकाउंट ते मात्र मैदानात उघडले गेले. 2 धावांच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड ते आकडे बदलत आहेत. धावफलक ते आपण पाहिलं तर संघाचं खातं मैदानात उघडलं गेले. अकाउंट देखील आपण पाहतो मैदानात ओपन होतोय. 2 धावा त्या मात्र धावफलक ते बनवल्या गेल्यात. फुल ऑफ लेनचा चेंडू होता. पायावरती आदळला. धावबाची संधी. होकार नकार. कॉल मिस कॉल आणि पहिला फलंदाज इथे मात्र मैदानात धावबाच्या रूपानं बाद. अतिघाई संकटात नाही. फलंदाज धावबाद. चुकला तो संपला. पैलवान सोमनाथ शेठ तांबेकर सरपंच वांद्रे यांची बळीची टाळी. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी जयंत आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आलाय. वैभवची गोलंदाजी आपण पाहतोय. एक डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या षटकामध्ये आपण त्याला गोलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. देशमुखवाडीच्या मैदानात देखील खूप चांगली फाईट त्यानं दिली होती. खूप चांगला गोलंदाजीचं प्रदर्शन त्यानं दाखवलं होतं. ऑन दी टोस तो गोलंदाजी करतो आणि विशेषतः त्याच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर ते व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते. फुल टच चेंडू होता. फटका फसलाय डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये. 1-2 टप्पा घेत चेंडू मात्र पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा चौकार. पहिले षटक आपण पाहतो वैभवकडनं गोलंदाजी मैदानात आहे. यावेळेचा चेंडू विकेट किपरची चुकी आणि चेंडू थेट पोहोचलाय समालोचन कक्षामध्ये. डिक्लरेशन झोन मध्ये 2 धावा त्या मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. 2 धावांच्या मदतीनं अतिरिक्त धावा येतात बाईटच्या रूपानं. बॅट आणि बॉलचा कुठल्या प्रकारे संपर्क होताना पाहायला मिळत नाही. 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक हवा देखील आपण पाहतो बनवले गेलात. 8 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होती आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक देखील आपण पाहतो मैदान ते सुरू आहे. यावेळेचा चेंडू देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. पहिलं षटक संपलं वैभवचं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 8 धावा. गोलंदाजीच्या मार्क होती. गोलंदाज देखील आपण पाहतो दाखल होताना पाहायला मिळेल. संपत तो मात्र गोलंदाजीच्या मार्क होती. संपतला आपण पाहतो गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक 2 मध्ये वैभवची गोलंदाजी आपण पाहिली. षटक क्रमांक 1 मध्ये 4 षटकांचा सामना 24 चेंडू आणि 57 धावांचा पाठलाग तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. माऊली ग्रुप ऑफ कंपनीच्या वतीने स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. आजचा दिवस क्रमांक पहिला आणि पहिला सामना. फुल ऑफ लेनचा चेंडू होता. फटका मात्र फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडूची वाट पाहिली गेली आणि तोपर्यंत 2 धावा त्या मात्र मैदानात आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक हवा देखील आपण पाहतो बनवले गेल्यात. 10 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. 57 धावांचा पाठलाग केला जातोय. 10 धावा बनवले गेल्यात. बॅटिंग करणाऱ्या टीमला 47 धावांची गरज ती मात्र विजयासाठी आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहे. 17 चेंडू आणि 47 धावा.
यावेळेचा चेंडू देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. संदीपची गोलंदाजी आपण पाहतोय, गुड ऑफ लेंथ वरती चेंडू टाकला. टप्पा देखील थोडंसं उसळताना पाहायला मिळतोय. थेट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आपल्याला तो मात्र थांबवताना पाहायला मिळतोय. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. गोलंदाज संदीप पुन्हा एकदा मुख्य पंचांना पार करत उजव्या हाताने गोलंदाजी आणि चेंडू पाठवलाय. डीप लॉंग ऑनला बॉल हवेत, चेल टिपलाय. फलंदाज क्रमांक 2 चेल बाद. मराठी मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन ते माऊली ग्रुप ऑफ कंपनीच्या वतीनं आणि माऊली उद्योग समूहाच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहतो मैदान ते सुरू आहे. गोलंदाजीच्या मार्फती संपतची गोलंदाजी आपण पाहतोय. तर नवीन फलंदाज बॅटिंगसाठी दत्ता तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. ज्या दत्तानं आपण पाहिलं गोलंदाजीतून चमक दाखवली, ज्या दत्तानं गोलंदाजीतून कमाल केली, गोलंदाजीतून धमाल केली. शेवटच्या षटकात थोडेशा अतिरिक्त धावा त्यानं जरूर खर्च केला, परंतु इथे बॅटिंग मधून त्याला कमाल करणं गरजेचं आहे. दत्ता मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहिलं तर गोलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये. चेंडू अडवला गेला आहे. धावबादची संधी आणि तिथे फलंदाज दत्ता धावबाद. मध्ये राजमुद्रा ग्रुप वांद्रा या 2 संघादरम्यान टॉस मात्र केला जाईल. नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी संपन्न करतोय. किसन शेठ गुडे आणि चंद्रकांत शिंदे सरपंच साहेबांना विनंती, आपल्या शुभास्ते टॉस केला जाईल. झेल टिपलाय, फलंदाज बाद. संदीप तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सुरेशला आपण मैदानावरती पाहणार आहोत. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. माऊली ग्राफिक्स राजकुनगर आणि त्यांच्या विरुद्धमध्ये राजमुद्रा ग्रुप वांद्रा या 2 संघादरम्यान टॉस केला जाईल. सामना देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. नवीन आलेला फलंदाज देखील आपण पाहतो बॅटिंगसाठी मैदानावरती. एका बाजूला सुरेश आहे तर एका बाजूला ओमकार ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. संदीपचं षटक संपलंय आणि तिसऱ्या षटकाला आपण सुरुवात होते. गोलंदाज वैभव तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या. षटक क्रमांक 2 मध्ये 2 धावा धावफलक होत्या आणि स्कोर कार्ड ती 10 धावा त्या मात्र बनवल्या गेल्या. फुल टॉस चेंडू होता. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून चेंडू पाठवलाय. वाघांची धाड पोडला पाड. हा येतोय षटकार.
ओमकारच्या बॅटमधून आपण पाहतोय खूप मोठा बिगिट आलाय. ओमकारच्या बॅटमधून एक षटकार आलाय. धावपल कोती 16 धावा. फुलटा चेंडू होता, सरळ बॅटनं चेंडू खेळलाय. सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये आहे आणि चेंडू देखील आपण पाहतोय क्षेत्ररक्षण खराब. चेंडू सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. वांद्रा संघ विनंती आहे कॅप्टन पाठवा. टॉस केला जातोय. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. विकेट कीपर कडनं चुकी आणि चेंडू पोहोचेल डिक्लरेशन झोन मध्ये. 2 धावा. दोन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोती धावा देखील आपण पाहिलं तर आकडे बदलतात. स्कोर कार्ड धावा देखील आपण पाहिलं तर बनवले गेलात. 22 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. 22 रन. फुल ऑफ लेन, सरळ बॅटनं चेंडू खेळलाय. लॉंग ऑनच्या पलीकडे, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. यूज इट मॅक्सिमम ब्रँडेड षटकार. सह्याद्रीचा छावा, मिळाल्या 6 धावा. सुनील शेठ सखाराम काळुके, माऊली डेकोरेटर्स अँड इव्हेंटचे मालक, दणदणीत षटकार. आक्रमण आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करण्याची ताकद ओमकारच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. बॅकफुट होती जात. कव्हर आणि पॉइंटच्या डोक्यातून चेंडू स्लॅश केलाय. तिथे मात्र चेंडू अडवला गेलाय. धावा देखील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 2 धावा त्या मात्र मैदानात घेतल्या गेल्यात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोते आकडे बदलत आहेत. धावपल कोते आणि स्कोर कार्ड ती बनवले गेल्यात. 30 धावा त्या मात्र स्कोर कार्ड ते आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये 10 धावा आणि षटक क्रमांक 3 मध्ये आतापर्यंत 20 धावा त्या मात्र बनवल्या गेल्यात. राजमुद्रा ग्रुप वांद्रे संघाने टॉस जिंकलाय. निर्णय लवकर कळवा, यानंतर आपला लगेच सामना आहे. अकुट टप्प्याचा चेंडू होता. डीप स्क्वेअर लेगला बॉल हवेत. क्षेत्ररक्षक तैनात. झेल टिपलाय. फलंदाज बाद. गौतम शेठ कांबळे आणि टँकर मालक कंदारे मामा आपण देखील उपस्थित होत आहेत. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. राजमुद्रा ग्रुप वांद्रे संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. माऊली ग्राफिक्स राजगुरुनगर संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले गेले. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सुरेश. धावपल कोते आणि स्कोर कार्ड ते बनवलं गेला. 30 धावा, 6 चेंडू आणि विजयासाठी इथे मात्र बनवच्यात 27 धावा. लागोपाठच्या 3 षटकांसाठी किसन मराठे यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज 6 चेंडू आणि 27 धावा. पहिला चेंडू इथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय खराब आलाय. वन बाउंडची घोषणा देखील पंच मैदानावरती करतायत. अतिरिक्त आणि अवांतर धाव्याने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोती धावा 31 धावा. समीरला आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला, तर आपण पाहतोय स्ट्राईकवरती फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. विकेटची गोलंदाजी आपण पाहतोय. लागोपाठचे 2 व्हाईट बॉल ते मात्र मैदानात आलेत. विजयाचं समीकरण देखील इथे जर तुम्ही पाहिलं तर दोन्ही संघांच्या बाजूला सामना अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. पारडं कोणत्या एका संघाच्या बाजूला जिंकलं नाही. सुरेशची गोलंदाजी आपण पाहतोय. फुल ऑफ लेंथ आणि क्लीन बॉल. फलंदाज बाद. यू मिस, आय विल डेफिनेटली. फलंदाज बाद.
नवीन फलंदाज राजेंद्र लोते मैदानाच्या आतमध्ये येतात. त्यांच्यासाठी पारितोषिक आहे. हा सामना जर संघाला जिंकून दिला, सोमनाथ शेठ तांबेकर वांद्रे नगरीचे सरपंच यांचे 5,000 रुपये. यावेळी चेंडू खेळलाय डीप लॉंग ऑफला, फटका फसलाय. चेंडू एक टप्पा घेत मात्र जाऊन पोहोचलाय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. ती गोलंदाज देखील आपल्याला पुन्हा एकदा दाखल होताना पाहायला मिळेल. यानंतरच्या दोन्ही टीमला विनंती आहे, तुम्ही लगेचच सामना संपल्यानंतर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. फुल ऑफ लेंथ, मिड विकेटला फटका फसलाय. चेल टिपलाय, फलंदाज बाद. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. षटक क्रमांक 4 आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे षटक इथे मात्र पाव्या चेंडू मात्र पंच कळवतायत. व्हाईट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. उजव्या स्टीच्या बाहेर चेंडू आपण पाहिला होता, ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर होता. व्हाईट लाईनच्या देखील आपण पाहिलं तर खूप चेंडू बाहेर होता आणि तिथे पंच कळवतायत. व्हाईट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. राहुल इंगवले यांच्या ठिकाणी शुभागमन होते. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. फुल टॉस चेंडू आणि तिथे डॉट बॉल. एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. एक डॉट बॉल देखील मैदानात आलाय. एक निर्धाव चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपल्याला करताना पाहायला मिळेल. विकासची गोलंदाजी स्लॉगर मध्ये आणि डेतोर मध्ये सुरुवातीचे खराब चेंडू होते, परंतु तदनंतर त्यांना कमबॅक केले गेले. फुल टॉस चेंडू होता, फटका फसलाय. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल सुटला गेलाय. कॅच मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झालाय. झेल सुटलाय परंतु चेंडू अडवला गेलाय. युवा उद्योजक सन्मान्य सुमित शेठ कावडे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेचा चेंडू देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. एक डॉट बॉल तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. सामना देखील आपण पाहतो या ठिकाणी संपला गेला आणि सामना मैदानाच्या आतमध्ये जिंकलाय वर्सुबाई क्रिकेट क्लब अर्थात आदिवासी युवा मंच या संघाने हा सामना मैदानात जिंकलाय. विजेत्या संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं मनपूर्वक मनापासून आभार. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं अंबोली नगरीचे युवा उद्योजक हॉटेल मावळ दरबारचे ओनर सन्मान्य अतुल शेठ शिंदे आपण देखील उपस्थित होत आहेत. आम्ही आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो.